नमस्कार भावांनो बहिणींनो. तर रोज सकाळ आज पण आमची सकाळ झाली, पण आज आम्हाला लईच घाई होती कारण आम्हाला जायचं होतं दवाखान्यात. तर सकाळी सकाळी मी म्हटली चला पहिले पटकन कारल्याची भाजी करू. आम्ही तर सगळे बाहेर जाणार होतो, पण सासूबाई होत्या घरी. त्यांना मी कडक कडक कारलं तव्यावरच केला. कधीतरी तुम्ही ना एखाद्या वेळी तव्यावर कारलं करून बघा, खूपच टेस्टी लागते. तर कढईपेक्षा जास्त चांगली लागते. तर एकदा ट्राय करून बघा, मग तुम्हाला कळेल. तर मी कारलं पहिले पाण्यात उकळून घेतलं मीठ आणि हळदमध्ये, आणि काढून मग त्याला तव्यामध्ये 2-3 कांदे टाकले आणि मग कारलं त्याच्यात करून घेतलं. एका साईडला कारलं ठेवलं तर बघितलं घरात सगळीकडं खूपच पसारा पडेल होता. तुम्ही बघू शकता सगळं स्वयंपाक केलं त्याच्यामुळे सगळे रागोड्या तसंच पडेल होता. आणि आमची त्रिशा पण तशातच लोळत होती. ती काय मला अंग सोडत नाही, जिथे मी असले तिथंच ती पण राहते. पोरांना किती खाऊ घाला तरी त्यांना खालीवर मातीत पडलेल्याच गोष्टीत खायला आवडतं. तर हे पटकन घर पूर्ण स्वच्छ करून घेतलं, किचन पूर्ण आवरून बिवरून घेतला सगळीकडून. आणि मग म्हटले चला आता पुढच्या कामाला लागूया. तर आवरलं आणि निघालो आम्ही दवाखान्याला. पाऊस हळूहळू चालूच होता. गावात नव्हतं, पण गावाच्या बाहेर पडल्यानंतर पाऊस चालू झाला. तर हे बघा आता पुढे जाऊन ट्रॅफिक लागली. असं कधीच होत नाही की आम्ही बाहेर पडलो आणि ट्रॅफिक लागली नाही म्हणून. तर म्हटली चला आता ट्रॅफिकमधून निघूया. तर बघितलं त्रिशा पण झोपेली आणि ख्वाहिश पण झोपेली. त्रिशा माझ्याजवळ आणि ख्वाहिश तिच्या पप्पांजवळ झोपेल होती. हे काय बाहेर पडले की झोपायचीच कामं करतात गाडीमध्ये. तर त्यांना म्हटले चला तुम्ही झोप होईल तुमची दवाखान्यात पोहोचेस्तोवर. तर तिथून आम्ही ट्रॅफिकमधून निघालो पुढं दवाखान्यात जाण्यासाठी. तर आज बघितलं थोडी शांतता वाटली, कारण सकाळी थोडं लवकरच निघालो होतो, कारण पुढे ऑफिसला पण जायचं होतं. मी म्हटले पहिले दवाखान्याला जाऊ आणि मग तिकडून आपण ऑफिसला जाऊ. तर मी म्हटले थोडी गाडी हळू चालवा, कारण आपल्यासोबत पोरं आहे. तर आम्ही आलो दवाखान्यात. तुम्ही बघू शकता ख्वाहिशला आम्ही लहानपासूनच नाही ह्याच दवाखान्यात आणतो, कारण ह्या मॅडमची खूपच आता ओळख पण झाली आणि खूप चांगल्या पण येते लहान पोरांसाठी. तर आम्ही तिला लहानपासूनच तिचंच आणतो. तर मंदिराच्या बाहेर आहे शंकराचं मंदिर, तुम्ही बघू शकता. तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण होती आम्हाला घाई. तर बाहेरूनच दर्शन घेतला आणि मग गेलो आतमध्ये दवाखान्यात. भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय.